Recording in progress. Very, very warm welcome in our night meditation. आजचा आपला टॉपिक आहे कॉर्ड कटिंग, एनर्जी क्लिन्झिंग. तर हा टॉपिक सगळ्यात आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक पैकी एक आहे. तुम्हाला लक्षात घेणे आहे की आपण आपल्या लाईफमध्ये, कारण की आपण सर्वजण आता एनर्जीवर फोकस करत आहोत. आपल्या जीवनातील खूप सारे तत्व आहे, खूप सारे विचार आहे, खूप साऱ्या पद्धती आहे आणि आपण आता त्याला फिजिकल फॉर्म मध्ये न जज करता त्याला आपण आता एनर्जी फॉर्म मध्ये या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करणं सुरू केलेलं आहे. जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी, हायर एनर्जीचा आपण, हायर फ्रिक्वेन्सीचा, हायर व्हायब्रेशनचं, चांगल्या गोष्टींचं जेव्हा आपण कनेक्शन, पॉझिटिव्ह गोष्टींचं कनेक्शन आपण जेव्हा एनर्जी सोबत करतो, तर सेम लेवलवर निगेटिव्हिटीचं सुद्धा आपल्याला कनेक्शन्स एनर्जी लेवलवरच जाऊन करणे आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण एनर्जी लेवलवरच घेणे आहे. आणि याकरिता कॉर्ड कटिंग खूप जास्त महत्वाचं आहे. थोड्या वेळा अगोदर माझा कॉल चालू होता आणि त्याची ऑरा चेक केली, तर त्यांना समजवता समजवता खूप वेळ निघून गेला. पण एंड मध्ये जेव्हा मी ह्या एनर्जी कनेक्शनचं एक्सप्लेनेशन करणं सुरू केलं, मग त्यांचं ते रिकॉल होणं सुरू झालं. तोपर्यंत त्यांचं हे मान्यच नव्हतं की मी निगेटिव्ह कशी काय. मग जेव्हा मी फुल एक्सप्लेन करत गेलो की म्हणजे हत्तीचे दाखवायचे दात अलग आणि खाण्याचे दात अलग, अशा लेवलवरून जेव्हा एक्सप्लेनेशन सुरू झालं की तुम्ही जे समाजात जगून राहिला हे तुमची कोटिंग आहे, तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी हसता, तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी मेकअप करता, तुम्ही लोकांसमोर चांगले आहे म्हणून, चांगलं दाखवायचं आहे स्वतःला म्हणून चांगलं बोलता, पण घरात तुम्ही तसे नाही आहे. मग त्यांचं थोडं 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 सुरू झालं की हो, हे तर खरं आहे. अंदरून दुखी असतो पण बाहेरून लोकांना दाखवण्यासाठी हसावंच लागते. हसावं नाही लागत. जर आतमधून खुश आहे तर ऑटोमॅटिकच तुम्ही स्माइल करा, दाखवण्याची गरज नाही. आणि जेव्हा त्यांना मग त्या पॉइंटला जसं मला समजलं की यांना ही गोष्ट लक्षात आली, तुरंत मी तिथून त्यांना एनर्जीकडे घेऊन गेलो. मग त्या म्हणतात की यस, करेक्ट म्हणते, 12 वर्ष अगोदर माझ्या घरी आमच्या अशा अशा व्यक्तीची डेथ झाली, ते माझ्या खूप जवळचे होते आणि मी सतत त्यांचाच त्यांचा विचार करत राहते, आजही त्यांचाच विचार करतो. तर मे बी ती सिच्युएशन निगेटिव्ह होती, तर मी निगेटिव्ह फील करते. अशा प्रकारे त्यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी शेवटी एक्सेप्ट केलं की हो, मे बी माझ्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहे ते अशाच गोष्टीमुळे सुरू आहे की मी कुठेतरी हे सगळे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह पॅटर्न माझ्या लाईफमध्ये खूप जास्त मी त्याला अप्लाय करून ठेवलेला आहे. खूप जास्त मी त्यावर विचार करते, अति विचार करते आणि ते अति विचार करू करूच माझ्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी आली. नंतर त्यांनी बोलता बोलता एक पॉइंट सांगितला की मग माझ्या एवढं मोठं विचार करणं, इतकं चांगलं वागणं, बोलणं, याचा काही अर्थ उरत नाही का, याची काही व्हॅल्यू उरत नाही का. तर व्हॅल्यू आहे, हे तुमचं काय म्हणून आपण डेव्हलपमेंट आहे. तुम्ही त्याला काउंटर करण्याच्या पद्धती शिकले, पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही मूड आतमधून बदलले. आतमधून तुम्ही अजूनही तसेच आहे जसे होते, जस्ट वरून लेबलिंग चेंज केलं. मग त्यांनी म्हटलं की मी अशा अशा ठिकाणी जातो, कुठे लेक्चर देतो, कुठे काही बोलून, तर मला लोक फार अप्रिशिएट करतात. मी जर कोण्या मैत्रिणीच्या घरी गेली किंवा मला भेटायला कोणी आलं आणि जेव्हा मी बोलतो, तर लोक मला अप्रिशिएट करतात, म्हणतात की वाव, तुमच्यासोबत बोलून फार छान वाटते. तर ठीक आहे, तो पॉइंट पकडला आणि तिथून मी त्यांना एक्सप्लेन केलं की जेव्हा लोकांना छान वाटत आहे, त्यानंतर आपण हा विषय कधी बघितला का की आपल्या घरी काय होत आहे, आपल्यासोबत काय होत आहे. तर तिथे अँसर असं आलं की चिडचिड होते, वाईट वाटते, विचित्र फील होते.
याचा अर्थ काय आहे? आपण दुसऱ्या व्यक्तीची ऊर्जा आपल्यामध्ये घेतली, त्याचा कचरा आपण आपल्यामध्ये घेऊन घेतला. पण आपण त्या कचऱ्याला क्लीन कसं करायचं हे शिकलोच नाही. तर तुमच्यामध्ये मे बी तुमचे चांगले संस्कार, चांगले बोलणं, चांगले डेली रुटीन, तुमचे चांगले विचार, तुमची देवपूजा, आराधना, मेडिटेशन, या सगळ्याचा एक एकंदरीत प्रभाव तुमच्या जीवनामध्ये असा पडत आहे की तुमच्यासोबत जुडणारे लोक तुमच्याद्वारे मोटिवेट होत आहे. हाच प्रॉब्लेम माझा सुद्धा होता. त्यामुळे मी काय इतक्या तळमळीने सांगत आहो की सेम फेज मधून मी सुद्धा गेलो आहे. मी सुद्धा कित्येक लोकांसोबत बोलतो, कित्येक लोकांना सजेशन देतो. आणि जेव्हा आपण त्यांचं निगेटिव्हिटी, त्यांचे निगेटिव्ह थॉट्स, त्यांचे निगेटिव्ह अनुभव आपण ग्रहण करतो, त्यावेळेस काय होऊन राहिलं की ऑटोमॅटिकली आपल्या आतमध्ये डाउनलोडिंग सुरू झालेली आहे. तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीसोबत इमोशनली कनेक्ट होता. तुम्ही फिलिंग्स तुमचे कनेक्ट होऊन जाते. त्यांच्या विचारांना तुम्ही तुमच्या माइंडमध्ये थॉट प्रोसेस करून घेता. त्याच्यामधून तुम्ही बिलीफ आणि परसेप्शन सुद्धा क्रिएट करता. तुमचं इमॅजिनेशन सुद्धा सुरू होऊन जाते. जेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी होणं सुरू झाल्या, आता मला सांगा, तुम्ही त्या निगेटिव्हिटीच्या प्रभावातून मुक्त कसे होऊ शकता? काही चान्स आहे का मुक्त होण्याचा? म्हणजे बघा ना, आपण त्या दिवशी गुरुपूजा केली, गुरुसाधना केली, आणि मी म्हटलं की तुम्ही तुमच्या गुरूंना आठवा, ज्यांचे गुरु आहे, ज्यांची डेथ झालेली आहे त्यांना आठवा. तुम्ही ज्यांना गुरु नाही भेटले, त्यांनी डिमांड करा नेचरकडे, नेचर माझे गुरु कुठं आहे, आणि त्यांच्या आठवणीत तुमचे अश्रू जर निघत असेल तर निघू द्या. आणि त्यानंतर आपण ते स्तोत्र लावलं. अचानक अश्रू निघणं सुरू झाले, मन भरून आलं. आपण त्या स्तोत्र सोबत, त्या त्यांच्या त्या प्रार्थनेसोबत आपण इमोशनली काय झालो, कनेक्ट झालो. त्यांना त्या भजन मधून कोणता संदेश द्यायचा होता त्याला आपण फील केलं. जसं ते फील केलं, थॉट प्रोसेस झाली. जसं थॉट प्रोसेस झाली, रिॲक्शन सुरू झाल्या. रोमांच आले, श्वास भरून आले, गदगद व्हायला लागलं, डोळ्यातून ऑटोमॅटिक अश्रू व्हायला लागले. काही बिलीफ, काही परसेप्शन होते आपले, ते क्रिएट झाले. काही आपल्या गुरुच्या प्रती काही धारणा होत्या. जसं मोरे सरांना स्मेल आला, लहानपणी त्यांनी गुरु केले होते आणि विसरून गेले. अचानक गुरु साधनेमुळे, गुरुपूजेमुळे त्यांना त्यांची आठवण आली. तर इनडायरेक्टली त्यांनी गुरुसोबत जेव्हा त्यांचं कनेक्शन झालं, तर त्यांना चांगलं वाटलं. म्हणजे किती साऱ्या धारणा निर्माण झाल्या, आणि या ओव्हरऑल सगळ्या प्रकारच्या कनेक्शन्स मधून एक फायनल आउटपुट आलं. एक वाव फिलिंग आली. प्रत्येकालाच आली चांगली फिलिंग. सुटली का कोणीतरी व्यक्ती त्याच्यामधून? कोणीच नाही. जर अशा प्रकारे चांगल्या प्रोसेस मधून जर आपण सुटत नाही, मग मला सांगा, निगेटिव्ह प्रोसेस मधून आपण कसं वाचू? कोणीतरी आपल्याला त्याच्या जीवनाचं दुःख शेअर करत आहे, कोणीतरी त्याच्या जीवनातला संघर्ष शेअर करत आहे. जसं आता इथे नेटवर्किंग वाले लोक आहे, जाऊन चार लोकांशी आपण भेटतो, त्याला आपण आपल्या आयडिया शेअर करतो, त्याला न्यू ऑपॉर्च्युनिटी शेअर करतो, आणि तो व्यक्ती आपलं रडगाणं सांगते. अरे सर, माझी तर इच्छा खूप आहे, पण तुम्हाला जर मी माझी परिस्थिती सांगन ना, तर तुम्ही पण म्हणाल की यार, कोणत्या दुःखात तू जगून राहिला. आणि जे तिथून सुरू होते त्यांचं सांगणं, असं तसं युट्यूब, खूप सारे प्रॉब्लेमची म्हणजे लिस्ट बिलकुल तो रेडीच असते घेऊन, की फक्त तुम्ही मला प्लॅन सांगा, त्याच्या रिटर्न मध्ये मी तुम्हाला बिलकुल असं एक पानभऱ्याचं एक अँसरच देतो. बिलकुल रेडीच असते आपले प्रॉब्लेम शेअर करासाठी. आणि जर जेन्युन आहे, एखाद्या व्यक्तीची स्टोरी जेन्युन असते, त्यावेळेस काय होते की आपण सुद्धा कनेक्ट होऊन जातो त्याच्यासोबत. की हो गड्या, म्हणजे तो सांगत आहे की सर, मी कुठून पैसे आणू, माझ्या घरात माझी बायकोची हे हाल आहे, माझ्या मुलाची अशा प्रकारची तब्येत खराब आहे,
इच्छा तर खूप आहे पण नाही करू शकत. एकदम आपलं असं मन अटॅच होऊन जाते की अरे यार, किती त्रास आहे लोकांच्या जीवनात. असं आपण दिवसभरापासून 10 लोकांपासून ही एनर्जी कलेक्ट करत आहोत. रात्र होता होता आपल्या माइंड मध्ये ते फिलिंग्स, त्या इमोशन्स, ते थॉट, ते व्हायब्रेशन, त्यांचे लेवलचे व्हायब्रेशन उतरून गेलेले आहे. आणि याला क्लीन न करता जेव्हा आपण जेवण करण्यासाठी बसतो, तर जेवणाचा एक नियम आहे की अन्न तुमच्या शरीरातील ऊर्जेला 10% वाढवून देते. ही अन्नाची ताकद आहे. आता त्या अन्नाला शरीरात गेल्याबरोबर कोणती एनर्जी मिळाली? बरं, त्याला प्रोसेसिंग करण्यासाठी, आउटपुट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी काही टाइम हवा असते. इकडे जेवण केलं, तिकडे आपण झोपून गेलो. आता ती एनर्जी एक तर मल्टिप्लाय होते 10 टाइम्स, प्लस 8 घंटे तिला पूर्ण टाइम मिळत आहे तुमच्या शरीरामध्ये कणाकणात उतरण्यासाठी. आता ही प्रोसेस डेली सुरू आहे. डेली तुम्ही एनर्जी रिसीव्ह करताय, डेली एनहान्स करताय. डेली तुमच्यासोबत काहीतरी घडून राहिलं. आणि जेव्हा अशी घटना होत आहे, तर मला सांगा, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये, हे सोडून द्या, तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाले, इथपर्यंतचा विषय अलग आहे. त्याच्या अगोदरची लाईफ बघा. आणि जे आता आता जोडलेले आहेत, त्यांनी करंट लाईफ वर लक्ष द्या. अगोदरचं आपलं जीवन कसं होतं? ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या ना, एनर्जी क्लिअरिंग करणे. तेव्हा आपण नेहमी, हेच आपली रुटीन होती, लोकांसोबत भेटा, बोला, त्यांची एनर्जी रिसीव्ह करा, त्यांचे थॉट रिसीव्ह करा, घरी या, जेवण करा, झोपा. आता याच्यामध्ये कारण नसताना घरात वाद होणे, भांडण होणे, चिडचिड वाटणे, माइंड डिस्टर्ब असणे, बाहेर लोकांसोबत कितीही प्रेमानं बोलले, घरात जरासे काही बायकोनं आडवा तिडवा शब्द वापरला की एकदम बॉम्ब फुटला. का? कारण की ते एवढं सप्रेस करून ठेवलेलं जे मन आहे ना, ते घरी येऊन ओपन होते. पण आपण नंतर म्हणतो यार, मी तर असा माणूस नाही आहो, मी तर असं करत नाही. मग का बरं असं होते माझ्यासोबत? का होत आहे? कारण ह्या अदर लोकांच्या ज्या एनर्जीज आहे ना, त्या तुमच्यासोबत खेळून राहिल्या. आता हे तर ठीक आहे, डेली रुटीन वाली एनर्जी. समजा याच्यासोबत निगेटिव्ह एंटिटीज कनेक्ट झाले, तर एखाद्या व्यक्तीची निगेटिव्ह ऑरा शिफ्ट झाली, तर याचं तर काही उत्तरच नाही आहे. हे तर लाईफ टाईम साठी चिपकून जाते कधी कधी. आणि कळणार सुद्धा नाही तुमचं जीवन नरकामध्ये कधी कनेक्ट झालं, कन्वर्ट होऊन गेलं. प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमच सुरू होऊन जाईल लाईफ मध्ये, समजणार नाही की का होत आहे. मॅक्सिमम लोकांना अनुभव आहे, देवपूजेच्या वेळेसच घरात भांडणं होते. सणाच्या दिवशीच भांडण होईल, मंगळवार शनिवारीच भांडण होईल, अमावस्या पौर्णिमेलाच भांडण होईल. ठरलेले पॅटर्न आहे. काहीही चांगलं करायला जा, नेमकं पॉइंटवर भांडण होईल. म्हणजे कोणत्यातरी कार्यक्रमात जायचं आहे, सगळी तयारी होत आहे, बाईनी सगळं काम धंदे सगळं करून साडी वगैरे घालणं, बस शेवटचा टच द्यायचा होता. आणि काहीतरी माणसानं असा शब्द फेकला, समजून घ्या की वेळ होत आहे, वेळ होत आहे, वेळ होत आहे, आणि अर्धा तास जास्तच वेळ झाला, असा काहीतरी टॉन्ट मारला, बाईचा पारा भडकला. गेलं, 2 तासापासून केलेली तयारी, ते साडी, सगळं सगळं वाया गेलं, प्लॅन कॅन्सल. आणि खूप लोकांचं असं असते की एक तर आमच्या जीवनात फिरायला मिळत नाही, आणि जेव्हा नेमकं फिरण्याची तयारी होते, बस त्याच दिवशी भांडणं होते आणि प्लॅन कॅन्सल. जातच नाही मग आम्ही कुठं बाहेर फिरायसाठी. का होत आहे असं? आज तुम्ही हसले रे, संध्याकाळी रडावंच लागणार आहे. सेट आहे माइंड मध्ये. का होत आहे असं? थोडंसंही तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं व्हायला लागलं,
की सडनली असं वाटतं की कोणाची तरी नजर लागली आणि सगळं उलट उलट व्हायला लागलं. का होत आहे? का? कारण की ऑलरेडी आपण एवढ्या एनर्जी रिसीव्ह करून ठेवलेल्या आहे ना, त्याला ट्रिगर करायसाठी फक्त एक गोष्ट हवी असते. जशी ती गोष्ट क्लिक झाली की ते रिॲक्शन्स सुरू होऊन जाते लाईफमध्ये. आणि इमोशन हा त्याच्यामधला सगळ्यात मेन पार्ट आहे. सगळ्यात मेन पार्ट आहे इमोशन्स. आपल्या इमोशनला कंट्रोल करणे फार आवश्यक आहे. मला डेली किती सारे कॉल येऊन राहिले, किती म्हणजे अगोदरपासून बोलत आहे, आताही बोलत आहे. पण मला सांगा, मी जर ह्या लेवलवर इमोशनली कनेक्ट होणं सुरू केलं तर अगोदर त्रास होत होता. अगोदर मी सुद्धा ड्रेन होत होतो. पण जेव्हापासून ह्या गोष्टी समजायला लागल्या, ते मी डेली प्रॅक्टिसमध्ये आणणं सुरू केलं. बस तेव्हापासूनच माझ्या लक्षात येत आहे गोष्ट, की माझ्या लाईफमध्ये ट्रिमेंडस चेंज येणं सुरू झाला. आणि हा सगळा चेंज कशामुळे येत आहे? एनर्जी क्लिनिंग, एनर्जी क्लिन्झिंग. सगळ्यात मस्ट. मागच्या क्लासमध्ये मी एनर्जी क्लिनिंगचे सगळे प्रकार सांगितले. निंबू, तुरटी, मीठ, मिरची, मीठ आणि मोहरी, हे सगळे असे वस्तू आहे ज्याच्याद्वारे तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज चेहऱ्यावर, आपल्या डोक्यावरून, पूर्ण बॉडीवरून जर तुम्ही या वस्तू उतरवल्या, जाळून टाकल्या किंवा फ्लश आउट केल्या, तर याच्यामध्ये ती ताकद आहे की तुमच्या ऑरा मधली निगेटिव्हिटी ओढून घेते. जसं आई झीट लागली की पदर फिरवते. तुम्ही बघा हे काय करत आहे. जेव्हा रेकीचे सेशन्स होते, ऑरा क्लिन्झिंग, त्याच्यामध्ये शिकवलं जाते की तुम्ही तुमच्या शरीराच्या इथून एवढं अंतर है ना, असं इतकं अंतर, ह्या अंतराने असा हात फिरवा हवेत, असं वरून हात फिरवा, असे कंगव्यासारखे आकार करा आणि असं कॉम्बिंग करा तुमच्या एनर्जीचं. काय करताय तुम्ही? आडवं तिडवं झालेले ऑरा स्ट्रेट करत आहे. तुम्ही काय करताय? हातावरून क्लीन करत आहे. ते आईचा पदर ओवाळणं होतं काय अंगावरून? कधी शरीराला टच केला का? नाही. वरून वरून फिरवला. काहीच नाही केलं. त्यांनी तुमची ऑरा कशी क्लीन केली, हे तुमचं शरीर आहे आणि इतक्या वर असा असा जेव्हा तो पदर फिरत आहे, तुमच्या ऑराला शुद्ध केलं जात आहे. तुमच्या एनर्जीला त्या आईच्या पदराने पकडून घेतलं. काय आईच्या पदराने पकडलं का? कारण की तो जो पदर आहे ना, तो तिच्या एनर्जी सिस्टमचा शेवटचा टोक आहे. तिच्या आईच्या शरीरातली जी ऊर्जा आहे त्या पदरमधून त्या पदराच्या टोकापर्यंत पोहोचली आहे. आणि जेव्हा ते तुमच्या एनर्जी सोबत अशी अशी टच होत आहे, तर तुमच्या ऑरामधली निगेटिव्हिटी ते ओढून घेत आहे आपल्याकडे. आणि नंतर काय करते? झटकते. म्हणजे काय केलं? जे रिसीव्ह केलं ते फेकून दिलं. फळा आपल्या अंगावरून उतरवला जाते आणि फळा उतरवला की त्याची एक काडी तोडून फेकून दिला जाते किंवा त्याला जाळून दिल्या जाते. अंगावरून मीठ मोहरी उतरली की जाळून टाकली. म्हणजे काय केलं? त्याला डिस्ट्रॉय केलं, लेट गो करून टाकलं. आणि तुम्ही बघा, त्यानंतर एकदम फ्रेश फील होऊन जाते. आता नवीन जनरेशन करते की नाही माहित नाही, पण अगोदर ही प्रोसेस कॉमनली फॉलो केल्या जात होती. आणि बस तेवढं केल्या केल्या सगळं ठीक होत होतं. तर ह्याच प्रोसेसला आता क्लास घेऊन शिकवावं लागत आहे. कारण की ते मस्ट आहे ऑरा क्लीन करणे. खूप खूप महत्वाचं आहे की ऑरा क्लीन करा. दीट काढा. मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे. त्यानंतर मी सांगितलं की एक वॉटर बकेट, त्याच्यामध्ये मीठ टाका, पाय डुबवा, गरम पाणी असलं पाहिजे, कानात हेडफोन लावा, एखादं स्तोत्र लावा, 20 मिनिटाची एखादी साधना लावा, त्याला ऐका, फील करा. डिवाइन व्हाईट लाईट, गोल्डन लाईट, ती साऊंड मधून येणारी डिवाइन एनर्जी तुमच्या शरीरात जात आहे आणि हळूहळू पूर्ण शरीरातली निगेटिव्हिटी त्या पाण्यामध्ये जात आहे. त्यानंतर मीठ, कापूर, लवंग, विलायची हातामध्ये ठेवा, त्याला सुद्धा कमांड द्या. एनर्जी याच्यामध्ये जात आहे.
तुम्ही तुमच्या टॉयलेट बाथरूम मध्ये मीठ आणि तुरटी ठेवा. घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात जिथे तुम्हाला असं वाटतं तिथे गरज आहे, तिथे तुम्ही मीठ आणि तुरटी ठेवा. मिठाच्या पाण्याने आठवड्यातून एक वेळा तरी फरशी पुसा. हे सगळे प्रकार कशासाठी सांगितले जात आहे, की त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते. आता तुम्ही सगळीकडे मीठ ठेवलं, होईल का? नाही. त्याच्यासोबत तुम्हाला इंटेन्शन जोडावं लागेल. त्या मिठाशी बोलावं लागेल, की मी तुला कशासाठी ठेवत आहे. मी याकरिता इथे ठेवत आहो, की तू या घरातली ऊर्जा आपल्यामध्ये रिसीव्ह कर. आपल्या बॉडीमध्ये झोपताना मिठाची पुडी उशीखाली ठेवणे, पाठीखाली ठेवणे, कशासाठी ठेवत आहोत? सांगण्यासाठी, त्या मिठाशी बोलणे, की माझ्या ऑरामध्ये सगळी एनर्जी तू ओढून घे. दुसऱ्या दिवशी बर्न करणे. आणखी एक पद्धत सांगितली होती, की तुमच्या आतमध्ये जितके काही निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्या लिहून काढा. एका कागदावर लिहून काढा. त्याला फोल्ड करा आणि आपल्या उशीच्या खाली ठेवून द्या. आणि रात्रभर हा विचार करा, की माझ्या माइंड मधली सगळं निगेटिव्ह थॉट ह्या कागदामध्ये उतरत आहे. सकाळी तो कागद उचला, जाळून टाका. फील करा, माझ्या माइंड मधली सगळी निगेटिव्हिटी ह्या कागदात गेली आणि ते बर्नआउट झाली. आणि मी पूर्णपणे मेंटली फ्री झालो. ह्या काही गोष्टी आहेत ज्या फिजिकली आपण करू शकतो. त्यानंतर कपडे सतत धुवा. जेव्हा जेव्हाही तुम्ही मीटिंग्स करून येता, इतर लोकांना भेटून येता, कपडे चेंज करणं शिका. खास करून मी बायांना टार्गेट नाही करत आहो, पण सांगतो, हा जो गाऊन वाला सिस्टम आहे ना, याला चेंज करा. एकच साडी किंवा एकच गाऊन किंवा एक ड्रेस, अशी जर पद्धत तुम्ही वापरत आहे, ते सगळ्यात बेकार आहे. रात्री घातलेली साडी, रात्री घातलेला ड्रेस, रात्री घातलेला गाऊन सकाळी अंगावर नसला पाहिजे. का? याची एक्सप्लेनेशन सांगतो. काय तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, हा मुद्दाच बनत नाही. विषय काय आहे, 8 तास आपण एक कपडा आपल्या अंगावर ठेवून झोपलो. त्या 8 तासात ते कपड्यांनी माहितीये का तुमची पूर्ण एनर्जी पकडून घेतली आहे. आळस, झोप, जे काही वाईट थिंकिंग, तुमचे स्वप्न, सगळे सगळे विचार त्या कपड्यांनी पकडले. आता त्या कपडा घेऊन तुम्ही उठले आणि चालले सकाळी चहा करायसाठी. मला सांगा, त्या चहामध्ये कोणती एनर्जी चालली? बरं ठीक आहे, त्याच्या अगोदर तुमचं शरीर आहे, जे तुम्ही ऍक्टिव्ह केलं सकाळी सकाळी. कोणती एनर्जी घेऊन तुम्ही चालू राहिले? हा, झाडू मारणे आहे, फरशी पुसणं आहे, अंगण झाडणे आहे, सडा पाणी करणं आहे. ठीक आहे, तो पण चहा बनवला तोही ठीक आहे. पण तुम्ही तेच कपडे घालून दुपारी 12, 1, 2 वाजेपर्यंत चालून राहिला तुमचं नाटक. कामच काम, स्वयंपाक हे ते करत मग आरामात आंघोळ करताय. मग ते दिवसभर तुम्ही ते कपडे घातले, त्यानंतर अंगात गाऊन टाकून घेतला, रात्रपर्यंत ते चालून राहिलं. मला सांगा, तुम्ही स्वतःमध्ये तरी कोणती एनर्जी फील करून राहिले? जेंट्स मध्ये पण लुंगी घालून घेतली, टावेल बांधून घेतला, एखादा टी शर्ट घालून घेतला, माहित पडलं आठवडाभर तेच टी शर्ट चालून राहिलं. काय करायचंय, घरातच राहताय, घेतलं टाकून पडलाय. ती तुमची एनर्जी पकडते. खूप तुम्ही जर शहरात तर कमी आहे हा प्रकार, गावात खूप जास्त आहे. इकडे कपडा घातला का तिकडे धुवायला टाकला. तुम्ही तिकडे जर जा ना, चिखली बुलढाण्याकडे, अरे तिकडे घराच्या बाहेर जसा घरी आला ना, डायरेक्ट कपडे काढून फेकून देते. ते बाया तर कपडे धुतच पागल आहे. माहिती तिकडे कोण प्रचलित केली ही प्रथा, पण तिकडे कोणीच कपडे ठेवत नाही अंगावर. मे बी त्यांना ते वावरा शेताची सवय लागली असेल, की जा लागते, मळून जाते, माती लागते, टाकून दिले धुवासाठी. पण सवय खूप चांगली आहे. जितक्या वेळा तुम्ही फ्रेश कपडा घालता, प्रेस मारलेला कपडा घालता, परफ्यूम लावलेला कपडा घालता, तुमच्या बॉडीमध्ये प्युअर एनर्जी फ्लो होते. मीटिंग करून आले तुम्ही, बाहेरून लोकांशी भेटून आले, कपडे वॉश करा.
म्हणजे वॉश करा म्हणजे प्रत्येक वेळी धुवाच असं नाही होत. तुम्ही त्याला वाळू घाला, तुम्ही त्याला ऊन दाखवा, पुन्हा घाला. पण जसं बाहेरून तुम्ही घरात आले आणि तोच ड्रेस घालून तुम्ही पुढचे 4 घंटे काढत आहे, समजा संध्याकाळी 6 वाजता आले, कफ वर्त करून घेतले, पाय वर्त केले, चेहरा धुवून घेतला आणि बसले आहे. काय करायचं आहे? 10 वाजता तर झोपायचंच आहे. चहा पाणी घेतलं, अर्ध्या एक तासात जेवण केलं, मग 8-9 वाजता कपडे काढले. बाहेरून कलेक्ट करून आलेली एनर्जी तुम्ही आणखी रेंगाळताय तुमच्या घरात. रॉंग प्रोसेस आहे. तुम्ही जर खूप साऱ्या लोकांसोबत भेट घेतलेली असेल, मीटिंग्स केल्या असेल, तर आठवणीने घरी आल्यानंतर आंघोळ करा. जितकी जास्त आंघोळ कराल तेवढं जास्त चांगलं. मी तर म्हणतो की 2 वेळा तरी तुम्ही आंघोळ केली पाहिजे. व्यक्ती कोणी असो, काही करा नका करू, 2 वेळा तरी आंघोळ करा. नाहीच काही होऊ शकत तर झोपण्याच्या अगोदर तरी आंघोळ करा. साध्या पाण्याने करा, मीठ नाही वापरलं तरी चालेल. पण तुम्ही बघा तुमच्या ओव्हरऑल एनर्जी मध्ये खूप मोठा चेंज येऊन जाईल. झोपताना चांगले कपडे वापरा. असं नाही की जे दिवसभर साडी गाऊन ड्रेस तुमच्या अंगावर होता, जे दिवसभर कपडे तुमच्या अंगावर होते, तेच कपडे घालून तुम्ही रात्री झोपून राहिले. का? आता दिवसभर जे टेन्शन घेतलं, स्ट्रेस घेतलं, कामाचा दगदगपणा, जे वर्कलोड तुम्ही सहन केलं, ती त्या कपड्यांनी ऑरा पकडली आहे. जेव्हा तुम्ही झोपायला जाल ना, तेच एनर्जी तुमच्या माइंडमध्ये फिरल. मग म्हणाल की रात्रीची झोप खराब होऊन राहिली. हे पॅटर्न आहे. रिपीटेड धुतलेले कपडे, अलग अलग कपडे, सकाळी अलग, संध्याकाळी अलग, झोपतानाचे कपडे अलग, चादर, रिपीटेड चादरी धुणे, ज्या सोफावर कव्हर बसतो ते सोफा कव्हर धुणे. का? कारण की अलग अलग लोक बसत आहे त्याच्यावर, सतत ती एनर्जी पकडत आहे. चेंज करा. नाही धुवत असाल तर शिफ्ट करा. 2 दिवस एक कव्हर ठेवा, त्याला काढा, दुसऱ्या दिवशी 2 कव्हर ठेवा, त्याला थोडीशी ऊन दाखवा, मग त्याला ठेवा. यांनी त्या वस्तूची ऑरा चेंज होते, घरातली ऊर्जा सडनली प्रसन्न होऊन जाते. ह्या ऑरा चेंज करण्याच्या पद्धती आहे. गार्डन मध्ये जाणे, चांगला श्वास घेणे, घरात धूप दाखवणे, क्रिस्टल्स वापरणे, हिरव्या गवतावर पाय ठेवणे, सगळं तुमच्या एनर्जीला वॉशआउट करत आहे. हे फिजिकल प्रकार. आता आपण बघू एनर्जेटिकली तुम्ही तुमच्या एनर्जीला कसं कट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा हाच प्रकार आहे. सर्वांनी आवर्जून हे टेक्निक शिकून घ्या. आपण एनर्जेटिकली कनेक्ट आहोत. मी का बरं म्हणताय आपण कम्युनिटी आहोत. एक व्यक्ती जरी चांगलं फील करत आहे तर ब्लेस करा, सर्वांना एनर्जी भेटेल. कशा प्रकारे भेटू शकते सांगा बरं? तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. एनर्जी भेटन तर कशी भेटन? विचार तर करू शकतो, करायला पाहिजे ना आपण. जर एनर्जी मिळत आहे असं जर तुम्हाला वाटत आहे तर 100% जर या कम्युनिटीमध्ये एखादा निगेटिव्ह पर्सन जर बसला ना, त्याची निगेटिव्हिटी पण भेटत. ही तेवढंच खरं आहे. का? कारण की एनर्जीच्या कॉर्ड्सद्वारे तो व्यक्ती कनेक्ट झाला आपल्यासोबत आता. सेम जर पॉझिटिव्हिटी घेऊ शकतो तर निगेटिव्हिटी सुद्धा आपण कॅरी करू शकतो. कशा प्रकारे? एनर्जीचे कनेक्शन्स झालेले आहे आपल्यासोबत. आणि त्याला इझी वे मध्ये रिअलाइज करण्यासाठी कोणता प्रकार वापरला आहे? हार्ट टू हार्ट कनेक्शन किंवा माइंड टू माइंड कनेक्शन. त्याच्यानंतर माइंड टू माइंड कनेक्शन, हार्ट टू हार्ट कनेक्शन, नाभी ते नाभी कनेक्शन. नाभीमधून एक कॉर्ड कनेक्ट झालेला आहे, दुसऱ्या व्यक्तीच्या नाभीमध्ये गेलेला आहे. मेनी कॉर्ड्स, खूप साऱ्या लोकांसोबत तुम्ही तुमचे असे धागे जोडून ठेवलेले आहेत. हार्ट टू हार्ट कनेक्शन म्हणजे काहीतरी फिलिंग्स, इमोशन्स तुमचे खूप जास्त कनेक्टेड आहे कोण्या व्यक्तीसोबत, आणि त्यांनी तुम्हाला छळलं आहे, त्रास दिलेला आहे, धोका दिलेला आहे, आणि तुम्ही तुमचं हृदय, तुमचं मन खूप दुखावल्या गेलेलं आहे. हे सगळे त्याचे प्रकार आहे. माइंड टू माइंड कनेक्शन.
विचाराद्वारे. जसं मी इथून तुम्हाला एनर्जी सेंड करता होतो विचाराद्वारे. हेही एक कनेक्शनचा प्रकार आहे. कोणीतरी कानात आपल्याला भरवून जात आहे. हा सुद्धा एक प्रकार आहे. हे सगळे एनर्जीचे बॉन्डिंग आहे. तुम्ही कोणाशी शेक हँड केला, कोणाला हात मिळवणी केली, एनर्जी ट्रान्सफर झाली. कम्युनिटी. तुम्ही एक व्यक्ती अनेक व्यक्तीसोबत कनेक्टेड आहे आणि अनेक व्यक्ती तुमच्यासोबत कनेक्ट आहे. हा सुद्धा कनेक्शनचाच प्रकार आहे. हा सुद्धा एक महत्वाचा कनेक्शनचा प्रकार आहे, ज्यामध्ये एक निगेटिव्ह एंटिटी तुमची एनर्जी सक करत असते. तुम्ही कनेक्टेड आहात तर तुमची एनर्जी लॉस होत राहील सदैव. तर हे जितके काही प्रकार आहे ना, मी तुम्हाला हे फोटोजद्वारे दाखवत आहो. हे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन साठी सांगत आहो की व्हिज्युअलाइज कसं करायचं. तुम्ही किती व्यक्तीसोबत कनेक्टेड आहात. आणि जस्ट फील करणे, इमॅजिन करणे की या सगळ्या वस्तू तुमच्या समोर आहे, सगळ्या परिस्थिती तुमच्या समोर आहे. तुमचं घर जर निगेटिव्ह असेल तर घर तुमच्या समोर आहे. तुमचं ऑफिस जर निगेटिव्ह आहे तर ऑफिस तुमच्या समोर आहे. तुम्ही तुमच्या आई बाबापासून निगेटिव्ह फील करताय तर आई बाबाला समोर करा. भावा बहिणीपासून निगेटिव्हिटी फील करताय तर त्यांना समोर करा. हस्बंड वाईफ मुलांद्वारे निगेटिव्हिटी येत आहे, त्यांना समोर करा. मित्रांद्वारे, रिलेटिव्हद्वारे, नेबर्सद्वारे जर असं वाटतं की इथे आपली एनर्जी निगेटिव्ह होत आहे, त्यांना समोर करा. तुमचे बिझनेस क्लायंट आहे, तुमचं ओळखीचे लोक आहे, तुमच्या जॉबवरचे कलिग्स आहे. जर असं वाटतं की हे व्यक्ती निगेटिव्ह आहे, त्यांना समोर इमॅजिन करा. आणि बघा की त्यांच्या ऑरा सोबत एक एनर्जीचा कॉर्ड तुमच्यापर्यंत आलेला आहे. आता तुम्हाला तो कॉर्ड कुठे फील होते ते तुमची मर्जी. तुम्हाला माइंड मध्ये फील होत आहे वैचारिकरित्या, तुम्हाला हार्ट मध्ये फील होत आहे इमोशनली, तुम्हाला नाभी सोबत कनेक्ट होत आहे एनर्जी लेवलवर, प्राण ऊर्जेच्या लेवलवर. जिथे कनेक्ट होते बघा, तिथून तुमचे कॉर्ड्स कनेक्ट आहे. आणि तुम्ही बघत आहे की तुमच्या बॉडी मधली ऊर्जा यांच्याकडे जात आहे आणि यांच्यामधली निगेटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. हा एक एनर्जी ट्रान्सफर होण्याचा एक चॅनल आहे, एक रस्ता आहे जिथून तुमची पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडे जात आहे आणि त्यांची निगेटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. आणि जसं तुम्हाला हे दिसलं, तुम्ही एकदम अवेअर होताय आणि म्हणता की नाही, मला हे नाही करायचं, मला ह्या एनर्जी शेअर नाही करायची आहे. मग उपाय काय आहे? आय वॉन्ट टू डिस्कनेक्ट दिस एनर्जी शेअरिंग. कसं? एक इमॅजिनरी एक कैची आणा आणि कापून टाका. कट, कट, कट. तुम्ही ज्या देवांना मानता त्यापैकी अशा देवाला इन्व्हाइट करा ज्याच्याकडे तलवार आहे, एखादी धारदार वस्तू आहे. किंवा एंजल मध्ये आर्कएंजल मायकल इन्व्हाइट करा, त्यांच्या हातात तलवार आहे. आणि त्यांची तलवार तुमच्या त्या कॉर्ड वरून फिरत आहे आणि त्या कॉर्डचे तुकडे होत आहेत. कट, कट, कट. जर तुम्हाला असं वाटत आहे निगेटिव्ह एनर्जीज एंटिटीज तुमच्यासोबत कनेक्ट आहे, कमांड करा रिलीज, रिलीज, रिलीज. आणि म्हणा की मी आजपासून कोणत्याच व्यक्तीसोबत एनर्जी शेअरिंग करणार नाही. तुम्ही संबंध नाही तोडत आहे, तुम्ही फक्त एनर्जीचे संबंध तोडत आहे. आणि जसं तुम्ही एनर्जीचे संबंध तोडले रे तोडले, तुम्हाला लक्षात येईल सडनली तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह वाढायला लागला. अचानक तुम्ही पॉझिटिव्ह फील करायला लागले. हार्ट टू हार्ट कनेक्शन कोणाचं असते? हस्बंड वाईफ रिलेशनशिप, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, डिवॉर्स, अफेअर. खूप जास्त तुम्ही कोणाशी मन लावून दिलं, इमोशनली कनेक्ट झाले आणि तुम्हाला धोका भेटला, तुम्हाला टॉर्चर मिळालं आणि तुम्ही ते आठवण विसरू शकत नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आठवता, हा नियम लक्षात ठेवा ऊर्जेचा, जे तुम्ही विचार करता तशी तुमची ऊर्जा बनते. जशी तुमची ऊर्जा बनते, ती ऊर्जा ब्रह्मांडातून सेम पॅटर्नचे लोक किंवा परिस्थिती किंवा सिच्युएशन्स तुमच्या जीवनात वापस परत घेऊन येते.
आणि तुम्ही परत त्याच गोष्टी फील करता की माझ्यासोबत वारंवार हेच का होते, असेच लोक माझ्या जीवनात का येत आहे, अशाच गोष्टी माझ्यासोबत का होते. का? कारण की तुमची एनर्जी त्या लोकांना, त्या स्थितीला आमंत्रित करत आहे तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही कितीही या परिस्थितीपासून दूर पडून जाण्याचा विचार करा, कितीही तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही याला अवॉइड करू, पण हे होणार नाही. का? कारण की तुम्ही अट्रॅक्ट करताय. आणि अट्रॅक्ट का बरं करताय? तुम्ही एनर्जी क्रिएट करताय. एनर्जी का बरं तशी क्रिएट होत आहे? कारण की तुम्ही त्या व्यक्तीचा किंवा त्या परिस्थितीचा, त्या घटनेचा वारंवार 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 विचार करत आहे. आणि ते विचार करणं जोपर्यंत तुम्ही थांबवणार नाही, तोपर्यंत हे काही चेंज होणार नाही. आणि एक गोष्ट तर पक्की आहे, तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही. मग काय करू शकता? एकच काम करू शकता, ही जी निर्माण झालेली एनर्जी आहे ना, याला कट करा. वारंवार 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 ही ऊर्जा जेव्हा कट होईल आणि तुम्ही डीप रिलॅक्स कराल, डीप ब्रिथिंग कराल, एकदम श्वासावर ध्यान द्याल, श्वास येत आहे, श्वास जात आहे, पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर राहील. आणि त्या श्वासासोबत तुम्ही कमांड द्याल की माझ्या शरीरात दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे, मी शांत रिलॅक्स होत आहे, माझ्यामध्ये ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. सडनली तुम्ही पाहाल की एनर्जी कॉट कट झाली, एनर्जी शेअरिंग स्टॉप झाली, आणि इकडे तुम्ही हायर एनर्जीला इन्व्हाइट केला. सडनली तुमची थॉट प्रोसेस चेंज झाली आणि तुम्ही म्हणता की यस, या डिवाइन ऊर्जेद्वारे, या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेद्वारे आता मी खूप स्वस्थ आहे, खुश आहे, आनंदी आहे, माझ्याकडे धन ऐश्वर येत आहे, माझे सगळे कामं सफल होत आहे, माझे सर्व कामं पॉझिटिव्हली कम्प्लीट होत आहे. एकदम तुम्ही तुमचं मोमेंटम शिफ्ट केलं. असं तुम्ही जितक्यांदा करा, डेली डेली डेली, जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवलं की आपण कोणातरी सोबत कनेक्ट होत आहोत, कट कट कट. जसं माझ्यासोबत कोणी बोलते ना, मी काय करतो, तुरंत बोलत आहे इकडे ऐकत असतो आणि तिकडे कमांड देणं सुरू करतो, कट कट कट, रिलीज रिलीज रिलीज, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर. आणि मी प्रार्थना हे सुद्धा करतो की समोरचा व्यक्ती जो माझ्यासोबत बोलत आहे, सेम टाइम मध्ये त्याची निगेटिव्हिटी सुद्धा कट होत आहे, माझी पण कट होत आहे, त्याची पण कट होत आहे. तर बोलता बोलता तो थोड्या वेळात काय म्हणते, दादा आता मला चांगलं फील होत आहे. काय झालं माहित नाही, आता मी निगेटिव्ह बोलत होतो, पण सडनली तुमच्यासोबत बोलता बोलता आता असं फील होत आहे की अं, काहीतरी चेंज झालं माझ्यामध्ये. काय चेंज झालं? काहीच नाही झालं. मी माझ्यासाठी सुद्धा कॉट कट करणं सुरू केले आणि तिकडे तुमच्यासाठी सुद्धा करणं सुरू करून दिले. तर तुम्ही सुद्धा हळूहळू त्या एनर्जीचं कट होणं सुरू करून दिलं आणि एकदम पॉझिटिव्ह फील होत आहे. असं तुम्ही सुद्धा करा. कोणीही व्यक्ती जर तुमच्याशी निगेटिव्ह बोलायला लागला, आता बघा, प्लॅन द्यायचा आहे, बोलायचा आहे, बिझनेस मीटिंग करायचं आहे, ते हे तर करावंच लागेल. त्याच्या तर दोन गोष्टी तुम्ही त्याला सांगायसाठी गेले तर त्याचंही ऐकावंच लागेल ना. त्यावेळेस तुम्ही आतमध्ये काय इंटेन्शन ठेवताय, रिसीव्ह करताय की रिजेक्ट करताय? रिजेक्ट करा. आय एम नॉट विलिंग टू एक्सेप्ट दिस एनर्जी. माझी ही इच्छा बिलकुल नाही आहे की मी या एनर्जीला रिसीव्ह करेल. आय एम नॉट अ एंटरटेनर. मी समोरच्याला जास्त वेळ एंटरटेन करणार नाही. जर लिमिटच्या बाहेर जर तो बोलायला लागला, तुरंत गोष्ट कट करा आणि टॉपिकच चेंज करून टाका. टॉपिक चेंज करा. एखादा अलार्म मोबाईल मध्ये सेट करून टाका. कोणी व्यक्ती जर बोलायला लागला ना, तर असं जस्ट एक मोबाईल घ्या, अलार्म लावा, 3 मिनिटाचा टाइम फिक्स करा, 2-3 मिनिटाचा, आणि ठेवून द्या उलटा मोबाईल करून. त्यानं जर आपलं गाडं थांबवलं नाही, तर तो अलार्म जरूर वाजून जाईल. जसा अलार्म वाजला, 1 सेकंड, मला कॉल आलाय, उचला, मजाक मजाक मध्ये कानाला लावा आणि त्याला डिस्कनेक्ट करा थोड्या वेळसाठी आणि पुन्हा कॉल ठेवून द्या. तेवढ्या वेळा त्याचा मोमेंटम तुटून जाईल बोलाचं. आणि जसं मोमेंटम तुटलं, तो बोलायला सुरुवात करेल त्याच्या अगोदर तुम्ही नवीन टॉपिक सुरू करून द्या. हे इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये जाताना, नेटवर्किंग करताना तुम्हाला माहित असलं पाहिजे की किती प्रकारचे लोक आहेत
आणि तुम्हाला हळूहळू हळूहळू कसं तुम्हाला घेऱ्यात घेणं सुरू करून देईल. बरोबर आहे. आय एम नॉट विलिंग टू रिसीव्ह दिस एनर्जी. मी ह्या एनर्जीला कम्प्लिटली रिजेक्ट करतो. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. तुरंत म्हणा, आर्केंजल मायकल, प्लीज कम अँड प्रोटेक्ट मी. मला ही ऊर्जा नाही पाहिजे. आणि हा समोरचा व्यक्ती बसलेला आहे ना, याची सुद्धा ऑरा क्लीन करून टाका आणि मला प्रोटेक्शन मध्ये घ्या. तुम्हाला ह्या कमांड देणं शिकावं लागेल. तुम्हाला माइंड मास्टरी करणं खूप आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला माइंड मधून चालत आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमांड देणं सुद्धा तुम्हाला तुमच्या माइंड मधून चालत आहे. तर समोरच्या व्यक्तीची निगेटिव्हिटी एक्सेप्ट करणे आहे की नाही आहे, याचं सुद्धा डिसिजन तुम्हालाच घ्यावं लागेल. समोरच्या व्यक्तीला किती लेवल पर्यंत एंटरटेन करायचं आहे, याचं सुद्धा डिसिजन तुम्हालाच घ्यावं लागेल. तुम्हालाच हा निर्णय घेणे आहे की तुम्ही किती वेळपर्यंत समोरच्याची एनर्जी घेऊ शकता. अंगाच्या वर जर तुम्ही एनर्जी ग्रहण केली तर मे बी तुमचा दुसरा प्लॅन पूर्णपणे फेल होऊन जाईल. का? कारण की आता तुम्हाला शेअर करायसाठी तुमच्याजवळ काही आहेच नाही. जर तुम्ही एनर्जी क्रिएट करणे समजले नाही आहे, शिकले नाही, तर तुम्ही एनर्जी वेस्ट होणे सुद्धा कंट्रोल करा. जसं आपण आपल्या मोबाईलला प्रवासामध्ये, माहित आहे की आपला मोबाईल आता चार्ज होऊ शकत नाही पुढचा काही वेळ, तर आपण काय करतो, त्याचा यूज कमी करून टाकतो. कारण नसताना माहित आहे की प्रवासात आपल्याला कॉल तर येणार नाही आणि मला फक्त अपडेट माझ्या फॅमिलीलाच द्यायचा आहे. आपण काय करायचं, नेटवर्क मोड एअरप्लेन मोडवर टाकून देतो. की ठीक आहे, 2 घंटे गरजच नाही, ओपन करू, कॉल करू, मी इथे इथे पोहोचलो, पुन्हा एअरप्लेन मोड. पुन्हा 1 तासानंतर कॉल करू की मी इथे इथे पोहोचलो, पुन्हा एअरप्लेन मोड. काय होऊन राहिलं? बॅटरी सेव्ह केल्या जात आहे, ऊर्जा सेव्ह केल्या जात आहे मोबाईलची. स्वतःला सुद्धा असं एअरप्लेन मोडवर टाकणं तुम्हाला शिकता आलं पाहिजे. एक शॉर्ट नॅप, 10 ते 15 मिनिटाचा, एक छोटीशी झोप, किंवा 5-10 मिनिटाची डीप ब्रिदिंग, 5 मिनिटाचा एक वॉक. जास्त मीटिंग झाली, उठलं, एक चक्कर मारून आले, बाहेर गेले, थोडासा लांब खोल श्वास घेतले, वापस आले, पुन्हा चार्ज. आणि बाहेर जाऊन तुम्ही म्हणता की आय एम नॉट एक्सेप्ट दिस एनर्जी, रिजेक्ट रिजेक्ट रिजेक्ट. जर हवा चालू आहे तर हवेला म्हणा, माझ्या बॉडीमधून ही सगळी एनर्जी काढून घे. सूर्याची ऊन आहे तर त्या प्रकाशात उभे राहा आणि म्हणा, क्लीन करून टाक माझी पूर्ण आवरा. 1 मिनिट थांबा, लांब खोल श्वास घ्या, वापस या. बाथरूम मध्ये जा, हात धुवा, हातावर पाणी पडू द्या आणि म्हणा की माझ्या हातातून सगळी एनर्जी वॉश आउट होत आहे. आय एम नॉट रिसिव्हिंग दिस एनर्जी. नाऊ आय एम वॉश आउट. हात धुवा, पुसा, वापस या. अशा प्रकारे तुम्हाला त्याला रिजेक्ट करणं शिकता आलं पाहिजे. आणि जितकं तुम्ही रिजेक्ट कराल, तुमच्या लक्षात येईल रिअली लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येत आहे. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. मागच्या वेळेसच मेडिटेशन घेऊ, कॉर्ड डिस्कनेक्ट करण्याचं. तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातले जे जे निगेटिव्ह पॉइंट आहे त्याला आठवा. जे जे लोकांसोबत तुमचं डिस्टर्बन्स आहे त्यांना आठवा. असं वाटते की यांच्या बोलण्यामुळे, यांच्या वागण्यामुळे माझी एनर्जी निगेटिव्ह होते, माझे थॉट निगेटिव्ह होते. आठवा. त्या परिस्थिती आठवा, त्या घटना आठवा, ज्या घटनेमुळे तुमच्या लाईफमध्ये, जेव्हाही तुम्ही ती घटना आठवता, सडनली निगेटिव्ह फील होते. आणि त्यांना असं इमॅजिन करा, फ्रंटल स्क्रीनवर तुमच्या डोळ्याच्या समोर असं इमॅजिन करा आणि बघा, तिथून असे कॉर्ड आले आणि तुमच्यासोबत कनेक्ट झाले. आर्किंजल मायकलची तलवार येत आहे आणि कापून टाकत आहे. तो अलग आणि मी अलग. मी त्या इन्स्ट्रक्शन मध्ये कमांड देत आहे, पण तुम्ही स्वतःची कमांड देऊ शकता सोबत सोबत, की कट कट कट, रिलीज रिलीज रिलीज, क्लिअर क्लिअर क्लिअर, डिलीट डिलीट डिलीट. आणि बघत आहे ती पूर्ण वस्तू, सिच्युएशन, तो व्यक्ती दूर गेलेला आहे तुमच्या फ्रंटल स्क्रीन पासून आणि लुप्त झाला आकाशात. तुमचं काहीच कनेक्शन नाही उरलं आता. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला इमॅजिन करा. जेव्हाही कधी तुम्ही निगेटिव्हिटी मध्ये आले, तुम्हाला सांगतो 2 मिनिटाची टेक्निक, सर्वांनी लक्षात घ्या. बसा, डोळे बंद करा आणि काय करायचं,
एक समोर एक स्क्रीन बघायची, टीव्ही. एक मोठी टीव्ही आहे, आणि तुमच्या माइंडमध्ये जे काही निगेटिव्हिटी येत आहे ना, ती सगळी त्याच्यात तुम्हाला पिक्चरच्या द्वारे दिसत आहे. फ्रेम टू फ्रेम. एक अल्बम सारखं बघा, की असे खूप सारे फोटोज लागले आहे. त्या फोटोमध्ये तुम्ही सगळ्या निगेटिव्हिटी बघत आहे. एक फ्रेम टू फ्रेम पिक्चर बघा. एक फ्रेम चालले, एक पिक्चर चालला, दुसरा पिक्चर चालला, तिसरा पिक्चर चालला, आणि तुम्ही सगळ्या सिच्युएशन तशा बघून राहिले त्या टीव्ही मध्ये. त्याचा आवाज तुम्ही ऐकत आहे, ते निगेटिव्ह वर्ड्स तुम्ही ऐकत आहे, ते भांडण तुम्ही ऐकत आहे. आणि काय करा, इमॅजिन करायचं एक रिमोट तुमच्या हातात आहे, आणि कॉन्ट्रास्टचे बटन आहे, त्याला तुम्ही कमी करत चालले. 10, स्वतःलाच कमांड द्यायचा, 10, 9, 8, 7, कमी होत आहे, कमी होत आहे, 6, 5, 4, 3, आणखी कमी होत आहे, 2, 1, 0. पूर्ण स्क्रीन काळी झाली. काहीच दिसून नाही राहिलं. अजूनही जर तुम्हाला असं वाटते काहीतरी हलकं फुलकं दिसत आहे, तर तुम्ही काय करा, एक डस्टर घ्या आणि पूर्ण पुसून टाका. पूर्ण स्क्रीनच ब्लँक करून टाका. तुम्हाला असं वाटतं की ब्राईटनेस मध्ये आणखी हलकं हलकं दिसत आहे, ब्राईटनेस खतम करून टाका. पूर्ण स्क्रीन ब्लॅक. आता तुम्हाला आवाज येत आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट्स येत आहे, फेल्युअरचे थॉट येत आहे, तुम्ही काहीच करू शकणार नाही, तू काहीच करू शकत नाही, तू अपयशी आहे, तू असा आहे, तू तसा आहे. खूप दुनियाभराचे व्हॉइस तुमच्या डोक्यात चालत आहे. रिमोट मध्ये व्हॉल्यूम कमी करायचं बटन आहे. कमी करा. 10, 9, 8, 7, 6, 5, आणखी कमी करा. 4, 3. तुम्ही आता आवाज तुमच्या कानामध्ये कमी होत आहे. 2, 1, 0, आणि म्यूट. आता तुम्हाला काहीच ऐकायला नाही येत आहे. काहीच नाही. तरीही काहीतरी हलका हलका आवाज येत आहे. एक काम करा, एक एअरबड घ्या, कानामध्ये कुचकून टाका. आता बघा, तुम्हाला काहीच ऐकायला नाही येत आहे. काही दिसत सुद्धा नाही आहे, काही ऐकायला सुद्धा येत नाहीये. एक मोठा गरुड आला, त्याने तो टीव्ही पकडला आणि आकाशात घेऊन जात आहे. तुमच्यापासून दूर जात आहे, दूर जात आहे. त्या मेमरीज, तो व्हॉइस, सगळा तुमच्यापासून दूर जात आहे, दूर जात आहे, दूर जात आहे. दूर आकाशात गेला, आणि तो टीव्ही सहित ते गरुड लुप्त झाले. नाव आय कमांड ऑल द मेमरीज रिलेटेड टू पास्ट निगेटिव्हिटीज. डिलीट, डिलीट, डिलीट. क्लीन, क्लीन, क्लीन. क्लिअर, क्लिअर, क्लिअर. आणि बघा, एक मोठी एलईडी स्क्रीन तुमच्या समोर ओपन झाली, आणि तुम्ही बघत आहे हॅप्पी फेसेस, अवॉर्ड शो, ग्रेट परफॉर्मन्स, हॅप्पी हॅप्पी हेल्दी लाईफ, वेल्थ, हेल्थ, रिलेशनशिप, सक्सेस, नेम, फेम, स्पिरिच्युअलिटी. सगळं काही असं भरभरून दिसत आहे. तुम्हाला आवाज येत आहे, वाव, वंडरफुल, थँक्यू, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, गॉड ब्लेस यू, यू आर अचिव्हर, यू आर व्हेरी सक्सेसफुल पर्सन. तुम्हाला खूप साऱ्या टाळ्या वाजवल्या जात आहेत. खूप सारे लोक तुम्हाला चिअर करत आहेत. आणि ह्या मेमरीला म्हणा की आय एम रिसीव दिस एनर्जी. आय एम ओपन अँड रिसीव फॉर दोज ब्लेसिंग्स. आय एनहान्स, आय कमांड. ही ऊर्जा मल्टिप्लाय होते माझ्या लाईफमध्ये. 5 मिनिट नाही लागणार, 5 मिनिट. 5 मिनिटात तुमच्या माइंडमध्ये आलेली प्रत्येक विचार, निगेटिव्ह विचाराला तुम्ही कन्वर्ट करून टाका, डिलीट करून टाका एक तर मेमरी, आणि त्याच्या जागेवर तुम्ही पॉझिटिव्ह मेमरी पुट करून टाका. काही दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल की यार, हे मॅजिकली काम करून राहिलं. तुम्हाला आता समजतच नाही, येतच नाही तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याच प्रकारची एनर्जी, थॉटच नाही येत आहे. का नाही येत आहे? कारण की मेमरीज डिलीट झाली आता माइंड मधून. खूप सोप्पा NLP चा सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे. सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे. या टेक्निकद्वारे कित्येक लोकांचं जीवन चेंज झालेलं आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांचं टेन्शन खतम होऊन जाते. ज्याला लुजर फील होते, ते लुजर फील करणाऱ्या लोकांची एनर्जी शिफ्ट होऊन जाते. निगेटिव्हिटी खतम होते. जे तुम्हाला असं वाटते तुमच्या जीवनात नाही पाहिजे, ते स्क्रीनवर बघा, डिलीट मारा, आणि स्क्रीनला उडवून टाका. काहीही कल्पना करा, एक रॉकेट आला, रॉकेटला तुम्ही टीव्ही बांधली, उडाला, टीव्ही घेऊन आकाशात. त्या मेमरीला बिलकुल रिमूव्ह करून टाका माइंड मधून. ओके. चला, 10:30 वाजले. सर्वांनी रिलॅक्स बसा. आय होप मी जे शॉर्ट टेक्निक सांगितले आहे ती तुमच्या सगळ्यांना लक्षात आली असेल, आणि ह्या टेक्निकचा तुम्ही आवर्जून काय घ्याल, फायदा घ्याल. सर्वजण फायदा घ्याल. खूप सोपी, खूप सुंदर टेक्निक आहे. त्या दिवशी मी तुम्हाला एक कॉन्फिडन्सची टेक्निक सांगितली होती, की बघा,
ऍज इफ टेक्निक म्हणतात त्याला, ऍज इफ. जर मी सक्सेसफुल पर्सन आहे तर, जर मला जे पाहिजे ते मी अचीव्ह केलं तर, माझा पाठीचा कणा कसा राहील, माझे शोल्डर कसे राहील, माझी छाती कशी राहील, माझी मान कशी राहील, माझा चेहरा कसा राहील, माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे राहील. ऍज इफ. निगेटिव्ह निगेटिव्ह खूप विचार केला, पॉझिटिव्ह विचार करून बघा आणि बघा तुमचं बॉडी लँग्वेज कसं राहील. किती वेळ लागला एनर्जी शिफ्ट करायसाठी? 2 ते 3 मिनिट. 2 ते 3 मिनिटात तुम्ही कोणाची काउन्सिलिंग करू शकता. आणि त्याला म्हणा की यानंतर तुला जेव्हाही ह्या एनर्जीची गरज पडेल, तू बिलकुल सेम वेनी काय करशील, सेम वेनी तू अशीच टेक्निक लावशील आणि स्वतःच्या माइंडला, स्वतःच्या ऑराला 5 मिनिटात शिफ्ट करून देशील. खूप निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट्स येत आहे, खूप डिप्रेशन मध्ये आले, ते टेक्निक वापरा. डिलीट करण्याची टेक्निक वापरा. डिलीट करा, मेमरी उडवून टाका माइंड मधून, आणि ऍज इफ ची टेक्निक लावा आणि पॉझिटिव्हिटी भरून टाका. मेमरी डिलीट केली आणि ऍज इफ ची टेक्निक लावली. जर मी हे अचीव केलं आहे तर, माझा बिझनेस फुल्ली डेव्हलप झाला तर, मला परीक्षेत खूप सारे मार्क भेटले तर, माझा होमवर्क पूर्ण झालं तर, मला माझ्या जीवनात जे काम करायचं आहे ते पूर्ण झालं तर, आता मी काय फील करेन. आणि बस त्या फिलिंगला उतरू द्या आणि म्हणा की ही पॉझिटिव्ह फिलिंग असली तर माझी बॉडी लँग्वेज कशी राहील, माझी मेंटल लेवल कशी राहील, माझा चेहरा कसा राहील, माझे फेशियल एक्सप्रेशन कसे राहील. आणि तुम्ही बघा, हार्डली 2-3 मिनिट निगेटिव्हिटी डिलीट करण्यासाठी, 2-3 मिनिट ऍज इफची टेक्निक, मॅक्सिमम 10 मिनिट. 10 मिनिटात कम्प्लीट निगेटिव्हिटी पासून तर पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्शन होऊन जाईल, खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने. आता आपण कॉर्ड कटिंगच्या टेक्निकवर जाऊ. आर्कएंजल मायकलला इन्व्हाइट करू आणि या सगळ्या एनर्जीच्या कॉर्ड्सला कट करू. फील करा, एनर्जीचे कॉर्ड्स तुमचे कट होत आहे. जितकं क्लिअरली फील कराल, जितक्या या प्रॅक्टिसला डे टू डे लाईफ मध्ये आणणार. अर्धा अर्धा तास मेडिटेशन करायचं आहे का? तर नाही, जस्ट 2-3 मिनिट लागते. एखादा व्यक्ती नाही पटला, डोक्याच्या बाहेर गेला, जास्त निगेटिव्ह बोलायला लागला, विचार करा, याच्यासोबत मी माझे सगळे एनर्जीचे संबंध कट करतो. कट, 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 डिलीट, 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 रिलीज, 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 क्लीन, 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 क्लिअर, क्लिअर, क्लिअर. आय एम नॉट एक्सेप्ट दिस एनर्जी. आय एम नॉट विलिंग टू एक्सेप्ट दिस एनर्जी. माझी बिलकुल इच्छा नाही आहे माझी हे एनर्जी सोबत कनेक्शन स्थापित करायची. आर्कएंजल मायकलला म्हणा, आर्कएंजल मायकल प्लीज क्लिअर करा ही एनर्जी आणि अशा माणसाला माझ्या लाईफ पासून दूर करा. पाहिजेच नाही लोक. आपोआप तुम्ही पाहाल परिस्थिती बदलायला लागली. अशा क्रिएशन तुमच्या जीवनात होईल की तुमच्या समोर ते अशा परिस्थिती निर्माण होतील की तो व्यक्ती आपोआपच तुमच्या लाईफ मधून दूर होऊन जाईल. खूप सोपं आहे एनर्जी लेवलवर. बस ह्या टेक्निक वापरा, लाईफला खूप छान पद्धतीने शिफ्ट करा. तर चला आपण मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी शांत रिलॅक्स बसा. जमत असेल तर आज झोपायचं नाहीये, ठीक आहे ना? तर चेअरवर, सोफ्यावर वगैरे बसू शकता. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. काही तुमच्या हम्म. जीवन क्लीन करणार, सगळं सगळं जे काही जीवनाचं भलं करणार ते मीच करणार असं. वाव, छान आहे. ब्लेस यू, ब्लेस यू सर, ब्लेस यू. अरुणा काकू. हा दादा, छान वाटलं जेव्हा समोर उभे आहे असं म्हटल्याबरोबर अक्षरशः एंजल उभे आहे असं एकदम अक्षरशः वाटलं. आणि मागे पण म्हटल्याबरोबर खरंच इमॅजिन झालं की नाही आहेच आता. कट केल्याबरोबर असं एकदम तलवार असं कट झाले असं वाटलं. एकदम खूप फील झाला आज. वाव, एकदम. छान आहे. हा ब्लेस दादा. यू. हम्म. आणि ते जे निगेटिव्ह जे तुम्ही म्हणाले की आठवा, ते आठवल्याबरोबर डोक्यामध्ये एकदम एकदम जनानेच ते झाले एकदम. का बरं सांगतो, एकदम डोक्यामध्ये आज असं फील बरोबर झालं. आहे. बघा, आपण अननोईंगली कनेक्ट होत होतो आतापर्यंत. ते हम्म. समजत नव्हतं की त्याचे व्हायब्रेशन किती खराब असते.
आता जेव्हा हा. मी तुम्हाला कॉन्शियसली कनेक्ट करायला लावलं, अलर्ट मोड मध्ये जेव्हा कनेक्ट करायला लावलं ना, तेव्हा तुम्ही ते अनुभवलं की अरे यार, हे निगेटिव्हिटीचे काय स्पंदन असते, कसे रिॲक्ट हा. करते आपल्या बॉडीमध्ये ते, हम्म. है ना. आता ते फील झाल्याबरोबर असं वाटतं की नाही नाही, ही एनर्जी नाही पाहिजे आता मला. ते हम्म. डोकं दुखणं बंद करा, हे बॉडी पेन बंद करा, आणि हम्म. तुरंत स्वतःच आपण त्याला रिलीज करून टाकतो. हम्म. आता याच्यानंतर जेव्हाही कोणी व्यक्ती असं वाटेल आपल्याला की निगेटिव्हिटी येत आहे, तर एकदम त्याला हम्म. आपल्या बॉडी पेन सोबत कनेक्ट नाही करायचं. नाही तर हम्म. माहिती म्हणजे ज्याही व्यक्तीसोबत भेटायला लागले, एकदम बॉडी पेन व्हायला लागला असं नाही, पण जस्ट माइंड मध्ये ठेवायचं की जास्त निगेटिव्ह कोणी बोलत आहे, तर ही एनर्जी मला पाहिजे नाही. बस एवढं मनात जरी बोलले ना, तरी रिजेक्शन सुरू होऊन जाते. आणि मग घरी येऊन पद्धतशीर कॉर्ड कट करून टाकायचं. ब्लेस यू. थँक्यू थँक्यू खूप छान. थँक्यू 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 ब्लेस. अं, निंबाडकर सर. नमस्कार दादा. नमस्कार. खूप छान अनुभव होता. महत्वाचं म्हणजे की काही गोष्टी आज तर ऑटोमॅटिक घडत गेल्या. तुम्ही ती कमांड द्यायच्या आधीच ते होऊन राहिलं होतं. म्हणजे असं वाटत होतं की मी ही गोष्ट करून राहिलो आणि मग तुम्ही नंतर कमांड देऊन राहिले. वा. तसं तुम्ही सांगितलं वा आता निगेटिव्ह एनर्जी रिलीज करा. तत्पूर्वीच माझे श्वासोच्छ्वास खूप जोरात सुरू झाले आणि तोंडाने तो पूर्ण श्वास बाहेर सोडला, नसं की तोंडातनं सगळा धूर असा बाहेर पडून जातो. ऑटोमॅटिक हात असे झाले की मी हातातून बाहेर काहीतरी फेकून दिलं. त्याच्यानंतर मग जेव्हा जेव्हा आपलं हे श्वास तर अगदी पूर्ण डीप पर्यंत श्वासाने खूप जोर जोरात, म्हणजे हा. समजा असं माझ्या आजूबाजूला कोणी असतं तर त्याला असं वाटत होतं की माझा काय दम लागलेला आहे आणि मी बा खूप जोर जोरात श्वास घेतोय. पूर्ण श्वास असा आत होता आणि पूर्ण म्हणजे असं वाटत होतं की पूर्ण मूलाधार चक्रापासून पूर्ण असा सगळं बाहेर निघून राहिलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे पूर्ण असं बॉडी रिलॅक्स होऊन जात होती. आणि हम्म. ऑटो मोड मध्ये ते काम तुमचं ते बोलणं चालू असलं तोपर्यंत मी असं कुठंतरी अनंतात गेल्यासारखं वाटून आलं. पुन्हा ते कमांड मध्ये की पुन्हा जागेवर व्हायचं, ऑटो मोड मध्ये काम होत होतं, पुन्हा असं जवळजवळ 4 ते 5 वेळा झालं. अरे वा. ऑलरेडी आज निगेटिव्ह क्लिनिंग असल्यामुळे कापूर जवळ घेऊन बसलोच होतो मी. पूर्ण त्या हातावर सतत करून राहिलो होतो. आणि जेव्हा तुम्ही म्हटलं की तेव्हा आपले ऑरा हे करा, ते केलं. आणि त्यानंतर आता जेव्हा डोळे उघडायच्या वेळेस हात घासले, अक्षरशः मलाच माझ्या हातात चटके लागले, इतके धरून. वा. आज सकाळी बेस्ट. पण जेव्हा आपण हे केलं आणि मग हात सोडले, तर जेव्हा मी डोळ्यावर ठेवले त्यावेळेस मला असं वाटत होतं की त्याच्यातून माझ्या डोळे कसे स्पार्किंग झाल्यानंतर कसे हे ठिणगे उडतात, हम्म, 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 तसे हम्म. ठिणगे उडून राहिले. आजपर्यंत तो अनुभव नव्हता आलेला, पण सकाळी आज तो अनुभव आला की तसं सोडल्यानंतर, नाहीतर ती डोळ्यावर हात ठेवले की असं डार्क होऊन जायचं. आज ते पूर्ण स्पार्क चालू स्पार्किंग झालं. झाल्यानंतर जे ठिणगे उडतात तसे झाले. आणि आता तर मलाच माझ्या हाताचे चटके लागले एकदम. थँक्यू 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 दादा. थँक्यू वा. एव्हरीवन. थँक्यू गॉड. थँक्यू डिवाइन एंजल्स. थँक्यू थँक्यू. काय थँक्यू सुंदर. ऑल डिवाइन मेंबर्स. थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. आणखी कोणी मेंबर हा आहे का ऍक्टिव्ह? दादा. स्मिताताई. दादा तो कॉर्ड कट करायचा कॉन्सेप्ट मला इतका आवडला ना. आता पुढच्या वेळेस जेव्हा पण माझे सिनियर आहे ऑफिस हा. मधले, ते आले काही पॉइंट घेऊन, पहिलेच मी चालू करून देईल कट 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 कट. परफेक्ट. एकदम करेक्ट आहे. करायचं, कारण ते बिलकुल काय करायचं. झालं, आपण आपलं आपलं स्टेट ऑफ माइंड वेगळं असतं आणि ते काहीतरी हम्म. वेगळं घेऊन येतात. त्यांचं स्टेट ऑफ माइंड मग आपलं बनवायचे प्रयत्न करतात. ते झालंच हा. नाही पाहिजे. परफेक्ट. एकदम थँक्यू बरोबर. दादा. एकदम थँक्यू. बरोबर. एकदम बरोबर. ब्लेस यू. मला नाही समजून नाही राहिला, सकाळ झाली की रात्र झाली. फुल एनर्जी, फुल एन्जॉय. आणखी कोणी? बाकी तर आम्ही रेग्युलर वाले आणखी अर्धा तास बोलू शकतो, पण पटकन जाणारे. अं, कोण आहे? अर्चना मॅडम, लीनाताई, प्रणालीताई? कोणीच नाही. चेतन?
विकी सर. हॅलो सर. हा, प्रणाली ताई, बोला. बोला. फार छान झालं मेडिटेशन. आणि हा. मला आता स्पेशली हे सांगायचं की मी साधना केली आज. ओके. आणि मी असं शिवजींना असं व्ह्यू केलं. आणि ते हा. जे तुम्ही असं 100-200 फुटापर्यंत ग्रीन लाईट व्हाईट लाईट हो हो असं, हो. ते लिटरली दिवसभर मला ते इमॅजिनेशन मध्ये आहे, म्हणजे कॉन्शियसली एकदम. सो वाव फिलिंग. थँक्यू सो मच. थँक्यू हा, थँक्यू. बढिया. शुभम, विकी. ओके. कोणीच ऍक्टिव्ह नाही. चेतन, चला, जाऊ द्या. हॅलो योगेश दादा. सर. हा, कोण? सुरभी ताई. मी हा. सुरभी. हा. हा. आजचं सेशन तर बापरे माझ्यासाठी स्टेप बाय स्टेप होतं. हम्म. की आधी ब्लॅक अँड व्हाईट, मग कलरफुल लाईट्स. हा. आणि जसं जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप कमांड देत गेले, तसं तसं हम्म. निगेटिव्ह जे पण आतापर्यंत घडलं ते म्हणजे आठवत होतं मला. आणि ते ओके. मी करत गेली, कट क्लिअर रिलीज, कट क्लिअर रिलीज. तर हा. खूप बरं वाटत आहे मला. छान. खूपच छान. छान वाटत आहे. म्हणजे आज वेगळंच म्हणजे असं वाटत होतं, जसं तुम्ही म्हणाले ना अलर्ट कॉन्शियसने ते काय म्हणते आपण तिथे उतरलो म्हणून, हम्म. तशासारखं फील झालं ते कनेक्शन. तर खूप वाव. छान वाटत आहे. बढिया. एक म्हणजे नंबर. असं वाहून गेल्यासारखं वाटलं त्यामध्ये आजच्या सेशन, म्हणजे आत्ताच्या सेशन मध्ये. डीपली, एकदम डीपली कनेक्शन. छान. एकदम बढिया. थँक्यू दादा. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस थँक्यू. यू. थँक्यू. ब्लेस यू ऑल. योगेश सर. चला, टाइम होत हॅलो. आहे. हा सर. हॅलो गुड सर. मॉर्निंग. हा, आजचं गुड सेशन मॉर्निंग खूप म्हणत होतो मी जबरदस्त आता. झालं. मी म्हणणार होतो सेम. म्हणजे खूपच खूपच छान झालं आजचं सेशन. आणि जेव्हा म्हणजे मला असं म्हणजे फिलिंग आलं की आज निगेटिव्ह कॉटच हे होणार आहे, हम्म. तो कॉट कटिंग, तर तिकडे पहिलेच माझ्या समोर लिस्ट येऊन गेली डोळ्याच्या समोर, की कोणाकोणाचं बिलकुल म्हणजे सगळे लाईनीला उभे करून ठेवून दिले होते. ओके. म्हणजे हे आलं होतं, इन्व्हिटेशन आलं होतं की जे आज तुम्ही कॉट कटिंगच घेणार आहात म्हणून. आणि हम्म. सगळे लाईनीने उभे होते. आणि इतक्यात काय होऊन राहिलं असं की जिथे जिथे मला असं नर्वसनेस फील होतंय, काहीतरी असं निगेटिव्हिटी फील होत आहे ना, तर मी स्वतः असं म्हणजे हट, असं नाही का, म्हणजे हम्म. हम्म. क्लीन क्लीन क्लिअर, कट कट कट, असं कट कट कट. हे हा. आजकाल हा. म्हणजे मागच्या 8-10 दिवसापासून सुरू झालं माझं. असं स्वतःही वाटलं की काहीतरी वेगळं होत आहे, कट 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 असं करून सुरू हम्म. केलं. आणि आजच्या याच्यात तर तुम्ही जे सांगितलं, जेव्हा तुम्ही वर घेऊन गेले हम्म. आणि ते तिकडे मी जेव्हा नदीत गेलो ना, नदीत गेल्यावर पूर्ण जे निगेटिव्हिटी क्लीन झाली. तिकडे जेव्हा तिकडे जे क्लिअर कॉट्स होते, तिकडे गेल्यावर त्या कॉट्स मधूनच असं एक काहीतरी आवरण आलं, कवच, जस्ट लाईक अ कवच. हा. हा. ते कवच पूर्ण माझ्या बॉडीला असं हे झालं, म्हणजे जस्ट लाईक अ रेनकोट, जसं आपण घालून हा. हे हा. हा. होतं हा. ना, हा. कोट कोट पूर्ण, तर पूर्ण एक कवच, म्हणजे क्रिस्टल कवच पूर्ण माझ्या बॉडीवर एक हे झालं, काय म्हणतो बा, हो हो. तयार झालं, रेडी झालं. आणि त्या कवच सोबतच मी बाहेर निघलो. मग बाहेर निघलं तर जेव्हा मेडिटेशन चालू होतं, तर तुमच्या कमांड येत होत्या. पण मला ते इतकं निसर्गरम्य होतं की मी तिकडेच फिरत होतो, त्या लॉन मध्ये फिरत होतो, तिकडली सिन्सिअरी पाहत होतो, तिकडलं छान थंडगार हवा, तिकडलं असं शांत वातावरण, छान जे खूप सारे बर्ड्स, हे ते इतकं वेगळं काहीतरी, वेगळ्या वेगळ्या टाईपचे बर्ड्स, वेगवेगळ्या टाईपचे फ्लॉवर, फूल, हे ते कितीतरी पाहत होतो. म्हणजे इकडे मेडिटेशन सुरू होतं, पण मी त्याच दुनियेत होतो. जे मी सगळ्या प्रोसेसही करून टाकल्या, पण मी अच्छा. होतो त्याच दुनियेत. जेव्हा मी शेवटी खाली आलो, मग तुम्ही म्हटलं का हात घासा, तेव्हा एकदम माझ्या लक्षात आलं का रे, इकडे आलो का मी खाली, तेव्हा तुम्ही तिकडे. म्हणजे इतकं असं वाटत होतं की इकडेच राहावं आता. इतकं जबरदस्त फिलिंग होतं, इतकं जबरदस्त फिलिंग, म्हणजे तिकडेच बढिया. राहायची इच्छा होती.
खूप मस्त, हा. खूप मस्त सर, खूप अरे, मस्त, जबरदस्त. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू. गॉड ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. हॅलो आपलं सर. सिस्टम. हा, कोण बोलतोय? विकी सर. हा सर, ऍक्च्युली ते थोडं कोणी आलं होतं म्हणून मी बोललो नाही त्यावेळेस. बरं. अं, आजचा सर अनुभव चांगला होता, थोडा डिफरंट होता आणि प्रत्येकच मेडिटेशन हे डिफरंट डिफरंट असते. आपला एक नवीन अनुभव देतो आणि आजचा एक अनुभव चांगला होता. पण सर म्हणजे मला असा, तुम्ही जेव्हा म्हटलं ना की ते जी पण निगेटिव्हिटी आहे त्याला कनेक्ट करून तुम्ही त्याला डिलीट करून टाकावं म्हणून, तर असे हम्म. भरपूरशे गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि ते तुमच्या या मेथडनी थोडंसं फार म्हणजे चांगला अनुभव आला. खूप छान वाटलं मला की समवेअर वी आर डुईंग, की आपण त्याच्या बाहेर निघून राहिलो. हम्म. छान होतं सर. छान आहे. त्याच्या मी 2 टेक्निक सांगितल्या ना. हां हां. एक सांगितलं की स्क्रीनवर सगळं बघा, त्याला हो. पुसा, हम्म. कॉन्ट्रास्ट खतम करा, ब्लॅक करा, म्यूट हम्म. करा आणि हम्म. कोणातरी एका गरुड, एंजेल, हम्म. रॉकेटला बांधून त्या स्क्रीनला दूर करून टाका. दूर करून टाका. येस सर. हां. मी जवळपास ही टेक्निक खूप वेळा वापरली. आज मी हम्म. जेव्हा करायला गेलो ना, मला निगेटिव्हिटी सापडे नाही. मी अच्छा. म्हटलं, करू काय मी या स्क्रीनवर आता? शोधून शोधून पाहिलं, सापडेच नाही. हां. मग माझ्या एक गोष्ट तुरंत रिकॉल झाली. अरे, मेमरी हां. डिलीट झाली आहे, ते भेटन कुठून? हम्म. 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 ते टीव्ही जशी ब्लॅक आली तशी ब्लॅकच चालली गेली. खूप छान, त्याच्यात खूप काही झालंच छान. नाही. बरोबर, मग लागत तर बरोबर. मग दुसरी स्क्रीन घेतली आणि त्याच्यात मला जे पॉझिटिव्ह पाहिजे होतं ते भरून टाकलं. हाँ, बहुत बढ़िया, बहुत. असं तुमच्यासोबत होईल. यस तुम्ही सर. जितक्यांदा दिसते ना येऊ द्या. हाँ जेव्हा हाँ. जेव्हा रिकॉल होईल, 2-3 मिनिटाची प्रोसेस आहे. हाँ. त्याला वॉशआउट करा हम्म. आणि जाऊ द्या आकाशात. जे ते हम्म. दूर जात आहे, सोबत सोबत तुम्ही हम्म. हे सुद्धा कमांड द्या, माझ्या माइंड हम्म. मधून आता या सगळ्या हम्म. मेमरीज डिलीट होत आहे. डिलीट होता है. आणि हम्म. ॲज इफ ची टेक्निक वापरा. हम्म. ॲज इफ यस सर. असं होतं ना, इफ आय एम, कसं इफ आई वापरायचं? ॲज इफ आय एम completely successful person, then हम्म. what I feel, what is my body posture, my shoulder, my chest, my spine, how I smile, how I look, असं बोला. आणि हम्म. बघा की तुम्ही कसे राहता, कसं तुमची पोश्चर होते, तुमचे मान कशी हम्म. असते, तुमचे खांदे कसे असते, तुमचा चेहरा कसा ग्लो करते, हॅपीनेस, हम्म. स्माइल, सगळं फील करा आणि त्या हम्म. एनर्जीला मग समोर कंटिन्यू करा. हम्म. अशाने काय होईल, निगेटिव्हिटीचा मेमरी डिलीट होत जाईल आणि पॉझिटिव्ह हम्म. मेमरी तुम्ही पुट करत जाल त्या पोटत का? ठिकाणी. यस सर. हम्म. यानी ते बॅलन्सिंग खूप सुंदर जमेल. यस सर. चला, आजचं मेडिटेशन संपलं. माझ्यासाठी रोज काहीतरी नवीन आहे. तुमची पण हम्म. ऑरा एनर्जी खूप हाय होत चालली आहे. यस सर. सगळेजण असे बिलकुल एक अलगच, मला ते आता बियॉन्ड वर्ड जाऊन राहिला मला, है ना, सगळ्या गोष्टी हॅलो खूप दादा. सुंदर, खूप सुंदर. चला, आपण आता सेशन क्लोज करू. यस सर. येस सर. येस वाव, सर. गुड नाईट. ब्लेस यू, ब्लेस यू. हॅलो. थँक ब्लेस यू यू. हा सो लव यू. दादा, मच. गुड नमस्कार, नाईट सर. निंबाळकर बोलतो. ब्लेस हा, यू. बोला सर. हा. ब्लेस यू. तर आज जेव्हा ते आपण स्क्रीन डिलीट केली हम्म, आणि हम्म. नंतर ते पॉझिटिव्ह आपण मेमरीज हे करून आलो, सगळ्यात आधी मला त्याच्यावर हत्ती त्याच्या पिल्लू सोबत दिसला. काय दिसलं सर? हत्ती हत्ती हा, हत्ती आहे, त्याच्या पिल्लासोबत होता. पिल्लू. हा. आणि आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे आपल्या पॉझिटिव्ह वगैरे सर्व जे होतं किंवा जे कमांड्स आपले येणार, पण सगळ्यात आधी ती स्क्रीन जी ओपन केली आपण नवीन, त्याच्यात हम्म, हम्म. सगळ्यात आधी मला ते हत्तीच दिसलं. त्याच्यासोबत पिल्लू होतं त्याचं. ओके, छान आहे. आणि तुम्ही आता बोलत आहे तर मला रिकॉल होत आहे, जवळपास काहीतरी असंच मला पण दिसलं. ते मला समजलं नाही काय होतं, पण आता तुम्ही बोलत आहे तर मला रिकॉल होत आहे. सेम असंच काहीतरी, हत्ती नाही पण दुसरं काहीतरी, पण एक छान लहानसं काहीतरी दिसलं आणि असं काहीतरी इमेज माझ्या पण माइंड मध्ये आली होती.
ते तुम्ही बोलले तर मला रिकॉल झाली आता. हा. ओके, छान आहे. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस लॉट्स यू, ऑफ ब्लेस लव्ह यू, अँड ब्लेस यू ग्रॅटिट्यूड. ऑल. लॉट्स ऑफ लव्ह Lots of अँड love and gratitude. Angels always bless you. Thank you, thank you, thank you. Lots of blessings. Lots of blessings. Thank you. Thank you. Thank you. Bless you, bless you. Very, very Lots good of night. love, lots of Sweet dreams. support.